हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या छोट्याशा स्वराला घेऊन जाणार आहोत मॅरीगेट बँकेट हॉल, जो की बावधानमध्ये लोकेटेड आहे. येथे जायचं मुख्य कारण म्हणजे आज आहे स्वराच्या भावाच्या ऑफिसची पार्टी आणि आपण पार्टीमध्ये काय काय फन केलं, काय एन्जॉय केलं आणि काय काय खाल्लं हे सर्व आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. चला तर मग कसलीही वाट न बघता करूया या व्लॉगला सुरुवात. स्वराची मम्मी शाळेवरून उशिरा आली होती, त्यामुळे आम्हाला निघायलाच उशीर झाला होता. सो आम्ही 6:30 वाजता निघालो होतो तळेगाववरून आणि जवळपास 7:30 वाजता आम्ही बावधानला पार्टी लोकेशनला पोहोचलो होतो. आणि हेच ते पार्टी लोकेशन आहे ज्याचं नाव आहे मॅरीगेट बँकेट हॉल, जो की बावधानमध्ये लोकेटेड आहे. बँकेट हॉलच्या आतमध्ये गेल्यानंतर अशा काही प्रकारचं इंटिरियर आहे मित्रांनो, जे की खूपच सुंदर आहे. तिथे एक झोकासुद्धा होता, त्यावर बसून आम्ही खूप सारे फोटोज काढली आणि नंतर मग आम्ही वरती जो आमचा हॉल होता, जिथे की आमची पार्टी आयोजित केलेली होती, तिथे आम्ही गेलो. हॉलच्या एंट्रन्स जवळच वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स ठेवलेले होते. मग थोडे वेळ आम्ही गेम खेळले आणि नंतर मग स्वरासाठी एक बलून घेतला आणि मग नंतर पुढे आम्ही हॉलमध्ये गेलो. कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि जे केटरर्स होते ते आम्हाला चेअरवरतीच स्टार्टर्स आणून देत होते, जे की आम्हाला चॉपस्टिक्सने खायचे होते. सो आम्ही स्वरासाठी काही स्टार्टर्स घेतले, ज्यामध्ये की आम्ही चिकन घेतलं आणि तिला खाऊ घातलं. थोड्या वेळानंतर मग आम्ही हॉलच्या बाहेर आलो आणि हॉलच्या बाहेर अशा प्रकारचं काही इंटिरियर होतं. सगळ्यांनाच थोडी भूक लागलेली होती, सो आम्ही काय केलं, आम्ही बाउलमध्ये थोडे स्टार्टर्स घेतले आणि मग आम्ही तिथे स्टार्टर्स खात बसलो. ड्रिंक्समध्ये पण व्हर्जिन मोहितो अवेलेबल होतं, सो मी ते स्वराला दिलं आणि तिला ते खूपच आवडलं. आणि मोहितो पिऊन असं वाटलं की स्वराच्या अंगामध्ये खूपच एनर्जी आली, ती मग पळतच सुटली. स्वराला पण येथे 2 ते 3 फ्रेंड्स भेटल्या होत्या, ती त्यांच्यासोबत खेळत होती आणि मग थोड्या वेळ खेळण्या झाल्यानंतर आम्ही परत हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये स्टेजवरती वेगवेगळे फन गेम्स चालू होते आणि त्यानंतर मग डान्सचे आणि सिंगिंगचे परफॉर्मन्स होणार होते. फंक्शनमध्ये माझ्या कलिगचे वडील आलेले होते, ते थोडे वयस्कर होते आणि त्यांना पाहून ती आजोबा आजोबा म्हणत होती. खेळता खेळता स्वरा मग हॉलच्या बाहेर आली. तिच्याच पाठीमागं आम्ही पण हॉलच्या बाहेर आलो. स्वरा खूप खेळत होती, इकडून तिकडे पळत होती आणि खूप मस्ती करत होती. डिनरची पण वेळ झालेली होती आणि तेथील जो स्टाफ आहे, केटर स्टाफ, त्यांनी डिनर सेट केलेला होता टेबल्सवर. सो स्वरा गेली स्वराच्या आजीसोबत. स्वराच्या आजीने डिनर सर्व करून घेतला होता प्लेटमध्ये आणि नंतर मग ते टेबलवर येऊन बसले आणि मग तेथे ते डिनर करत बसले. आणि मग थोड्या वेळानंतर स्वराच्या मम्मीसोबत निघाली मग आईस्क्रीम खायला आणि त्यांना भेटलं चायनीज काउंटर. पण चायनीज तर काय खायचं नव्हतं. मग स्वराची मम्मी पुढे गेली आणि पुढे त्यांना ब्राउनी आणि आईस्क्रीम भेटली. मग त्यांनी ती घेतली आणि मग टेबलवर येऊन बसले. बघ कसं जाते आईस्क्रीम.
जेवण झाल्यानंतर मग परत आम्ही सगळे हॉलमध्ये जाऊन बसलो. हॉलमध्ये आणखीन कार्यक्रम चालू होती, सो आम्ही ते एन्जॉय करत बसलो. कार्यक्रम पाहता पाहता जवळपास 10:30 वाजले होते आणि आम्हाला जायचं पण होतं, कारण की आम्हाला जायचं होतं तळेगावला, जे की इथून जवळपास 40 किलोमीटर दूर होतं. सो आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर हे अशा प्रकारचा एंट्री पॉईंट आहे, जो की आपण जाताना पाहिला नव्हता. एंट्री पॉईंटला वेगवेगळ्या प्रकारचे फाउंटन केलेले होते आणि त्यामध्येच एका फाउंटनच्या आतमध्ये थोडे मासे सोडलेले होते. सो स्वरा त्या माशांना पाहून खूप खुश झाली. आम्ही येथे खूप सारे फोटो काढले आणि मग नंतर आम्ही बँकेट हॉलच्या बाहेर जिथे आमची गाडी येणार होती तिथे आम्ही गेलो. तर या व्हिडिओमध्ये येथेच थांबू मित्रांनो, आणि आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.